जालना शहरातील बेशिस्त वाहतूक, जड वाहनांची वाहतूक व जनावरांचा मुक्त संचार यापासून नागरिकांना जीविताचे संरक्षण मिळण्याबाबत संदर्भ आमचे मागील 20 वर्षापासून या वाहतुकीबाबत अनेक अर्ज. महोदया, जालना शहरात बेशिस्त वाहतुकीमुळे सामान्य नागरिकांना अतिशय त्रास होत आहे. यामुळे रोज किरकोळ अपघात होत असून सामान्य नागरिक मुकाट्याने सहन करत आहे. याचे रूपांतर एखाद्या मोठ्या घटनेत होऊ नये हीच अपेक्षा आहे. या बेशिस्त वाहतुकीबरोबरच जड वाहने प्रतिबंधित असताना मोठ्या प्रमाणात शहरात बिनधास्तपणे फिरत आहे. याबाबत शहर वाहतूक शाखेकडे तक्रार केली असता उडवाउडीचे उत्तरे मिळत आहे. वाहतूक नियमांचे कुठेही पालन होत नाही. रेल्वे स्टेशन, गांधी चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जुनी नगर परिषद, मराठी कन्या पाठशाळा, लक्कडकोट या मार्गे जड वाहने योग्य रस्ता नसताना जोरात वाहने मागील 3 दिवसापासून चालू आहेत. या रस्त्यावर प्रशासन मोठा अपघात होण्याची वाट पाहत आहे का अशी शंका येते. जालना शहरातील एकही मार्ग व चौक असा नाही की त्या रस्त्यावर वाहतुकीचे नियम पाळले जात आहे. याबाबत महानगरपालिकेकडे अनंत तक्रारी केल्या आहेत, परंतु याची दखल घेतली जात नाही. शहरात नवीन सिमेंट रस्ते बनवले, परंतु त्या रस्त्यांमधील विद्युत खांब, रोहित्र, अतिक्रमणे आजपर्यंत हटवली गेली नाहीत. अपघात होऊन कित्येक जखमी व जीव गेलेले आहेत. याची दखल नगरपालिका, महानगरपालिकेने घेतलेली नाही. हे जनतेचे दुर्दैवी आहे. जालना शहरात फिरल्यावर असे वाटते की आपण एखाद्या गोशाळेत फिरत आहोत का? महानगरपालिकेचे अत्यंत दुर्लक्ष आहे. नगरपालिका अधिनियमन 1965 चे कलम 292 यात गाई म्हशी पण 191 व शहरी विभागाचे कंट्रोल अधिनियमन 1976 उल्लेख आहे. जर या नियमांचे पालन महानगरपालिकेने केले तर शहरातील नागरिक मोकळ्या मनाने फिरू शकतील. मागील कित्येक वर्षापासून आम्ही जालना शहरात पार्किंग झोन निर्माण करा, परंतु त्याकडे हेतूत किंवा कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी दुर्लक्ष केले जात आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. वाहन पार्किंगसाठी तळ उभारणे तसेच नो पार्किंग झोन निर्माण करणे यासाठी महानगरपालिकेने लक्ष देणे गरजेचे आहे. शहरातील बहुतेक भागात मुख्य रस्त्यावर रहदारीच्या वेळेस 4 चाकी वाहने उभी केली जातात. आपण जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून विनंती करण्यात येत आहे की सामान्य जनतेच्या जीवाच्या रक्षणासाठी आपण दखल घ्यावी ही विनंती. या निवेदनावर रमेश देहडकर, सौ रसना देहडकर, सुषमाताई पायगव्हाणे, मनीषा कुलकर्णी, भारती मोरे, शेख नईम वस्ताद, श्रीकांत शेलगावकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. जालना शहरातील जड वाहतूक, जालना शहरातील प्रत्येक चौकातील जनावरांची जाणे येणे, बसणे, कुत्र्यांची संख्या, नगर परिषद पाणी पुरवठा बरोबर करत नाही. यासाठी जालना जिल्हाधिकारी आणि जालना शहराकडे लक्ष देऊन या गोष्टींना प्रतिबंध करावा यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे. जालना शहरामध्ये आज एखादी रॅक आली धान्याची किंवा सिमेंटची याची, तर ज्याची वाहतूक रेल्वे स्टेशन, गांधी चौक, आंबेडकर साहेब पुतळा, कन्यापाठ शाळा आणि लक्कडकोट या मार्गे बिनधास्त चालली जाते. तिथं शाळा आहे, तिथं काही म्हणजे पाहिलं जात नाही. बिनधास्त एक दिवशी तर पूर्ण रस्ता ब्लॉक झाला होता. 10 टायरचे 14 टायरचे ट्रक चालले जातात. वास्तविक रस्त्यांची क्षमता तेवढी नाही आहे, पण कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. ट्रॅफिकवाल्यांना पूर्ण आम्ही 17 वेळेस फोन केले, पण कोणीही लक्ष द्यायला तयार नाही आहेत. या इतके एखादा मोठा अपघात होण्याची प्रशासन हे वाट पाहत का, हे आम्हाला आता शंका येते. कारण एकदा घटना घडल्यानंतर कोणी काहीच करू शकत नाही. फक्त सहानुभूती आणि पैसे वाटले जातात, पण आरोपी आणि हे जे बेशिस्त वाहतूकवाले सुटून जातात. यासाठी जिल्हा प्रशासन लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच जालना शहरामध्ये पूर्ण जनावरांचं हे झालेलं आहे, गोशाळा करून टाकलेली आहे. एक चौक असा नाही की तिथं जनावर बसत नाही आहेत. वास्तविक नियमाप्रमाणे महानगरपालिका ऍक्ट 1976चा कलम आहे 292चं की महानगरपालिकेला पूर्ण अधिकार आहेत की हे जनावर आहेत यांचा प्रतिबंध करणे आवश्यक आहे. जालन्यात कोंडवाडा शिल्लक नाही, कोंडवाडा विकून टाकलेला आहे. कुठल्या जागा शिल्लक नाही आहेत. मुलांसाठी खेळण्यासाठी उद्यानं शिल्लक नाही आहेत. ही महानगरपालिकेची अवस्था आहे. या अवस्थेवर जिल्हाधिकारी यांनी तातडीनं लक्ष द्यावं अशी आमच्या जनतेची मागणी आहे. तसेच पाणी पुरवठ्या बाबतीत सुद्धा असं होतं की 8-8 दिवस पाणी येत नाही. पाणी आलं तर रस्त्यावर एवढा प्रचंड पाणी साचते की त्याला काही म्हणजे तोड नाही आहे. अर्ध पाणी वाया जातं, अर्ध पाणी याच्यामध्ये जातं. जे नगर परिषदेचे कर्मचारी आहेत ते पाणी सोडताना सगळे ते नशेमध्ये असतात, उलट उत्तरं देतात. नगर परिषद अभियंता सुद्धा नीट उत्तरं देत नाहीत. त्यांना काही माहीतच नसतं कुठे काय चाललं काय नाही ते. तर ह्यासाठी सुद्धा जिल्हाधिकारी यांनी आयुक्तांना कडक हे करावे, शासन द्या हे संदेश द्यावा
पत्र द्यावे की जालन्याची जनता कशी सुरक्षित राहील याप्रमाणे त्यांनी लक्ष द्यावे. हे प्रशासनाचं काम आहे. जिल्हाधिकारी या नात्याने आम्ही निवेदन दिलेले आहे, तर त्यांनी याचा विचार करावा. रमेश देहेडकर.